पालघर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट घोषित करण्यात आला आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली आहे। जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण आहे। जिल्ह्यातील प्रमुख धरणातील साठ्यातही वाढ झाली आहे। पालघर जिल्ह्यात जो पाऊस आहे तो सातत्याने सुरू आहे, त्याच्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते सध्या ओसंडून वाहत आहेत। तर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा सखल भागामध्ये पाणी आहे ते साचलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर आज आणि उद्या सुद्धा पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालय यांना सुट्टी जी आहे ती आज जाहीर करण्यात आलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा चांगला पाऊस होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर दुसरीकडे जी जिल्ह्यातील प्रमुख धरणं आहेत, धामणी असू द्या, कवडास असू द्या, धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे तो निर्माण झाला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जे वसई विरार महानगरपालिका असू द्या किंवा मीरा भाईंदर महानगरपालिका, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जी प्रमुख शहरं आहेत त्या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटलेला आहे। दुसरीकडे घाटमाथ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जी पाणी टंचाई होती ती जाणवत होती, त्या पाणी टंचाईचं संकट सुद्धा मिटलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर आज आणि उद्या पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट घोषित केलेला आहे। त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे तो पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे कुणीही आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नका असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलंय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।